मी अशा ठिकाणी पोचलो आहे. ते ठिकाण म्हणजे पूर्ण जंगलात आहे. गाडी उभी आहे माझी बाहेर आणि एक गेट आहे आणि हा परिसर असा वेराण आहे. सूर्य उगवला आत्ता. इकडं मंदिर आहे राईट साईडला, कृष्ण मंदिर. आणि माझा विचार होता की जेवढं सगळं माझ्याकडं आहे हे सगळं इथं कृष्णाला भोग लावावा. हे कृष्ण मंदिर आहे, ही मंदिराची वाट आहे. मी असं आलो येताना या जंगलातल्या वाटेतनं आणि इथं ही वाट संपली आहे. आता हा एंट्री मंदिराची आहे. ही आपल्या हिंदूंच्या मंदिरांची अवस्था. आणि मला सर्च करून असं नेव्हिगेशन मिळालं. या नेव्हिगेशन लाईन मी पोचलो आहे. असं मी ह्यालाच म्हणतात, ही अवस्था मनाची नाही, बुद्धीची नाही. ही आहे अवस्था तत्वमसी महावाक्याची. कशाची? तत्वमसी, वही तू है. आता हा बोलतोय पोपट, हा तोच आहे. हे सगळं तोच आहे, त्याचीच अवस्था आहे. आणि वही तू है म्हणजे तो तूच आहेस. तुझ्यात जे तत्व आहे ते हेच आहे. ह्या मंदिराची एंट्री ही अशी विलोभनीय आहे. इथे विष्णू भगवान थोडक्यात दाखवले बघा. हे असा भाग आहे आणि इथं शेती आहे डाव्या बाजूनी. हे सगळं असं अवस्था आहे. बघितली हिंदूंच्या देवतांची. ही चारी बाजूचे चारी क्षेत्रफळ असेल मला असं वाटतंय. हे बघा किती सुंदर कलाकृती आहे. हे बघा ही कमान वगैरे पडलेली आहे का पुरातत्व लक्ष वगैरे काही नाही. हे बघा किती सुंदर आहे. बैल काही नक्षीकाम. ही अवस्था आहे आम्हा 21व्या शतकातल्या हिंदूंच्या मंदिरांची. ही अवस्था आहे. राहतोय कोणतरी शेतकरी बिचारा, दिसतोय तो. नमो नारायण. हे बघा इथं पाणी जायची व्यवस्था कशी आहे बघा. म्हणजे ह्या पूर्णपणे पटांगणातलं जोतं केलंय, त्याची पाणी जायची व्यवस्था किती सुंदर केली बघा. हे बघा कोणीतरी यज्ञ केला आहे. ही इथला याचा रथ आहे कृष्णाचा. पडला बिचारा. ही अशी अवस्था आहे. ही एंट्री आहे. अशी ही एंट्री आहे. असा मी त्या भगवंताला बघायला आलोय. मम मनी कृष्ण सखा रमला, मम मनी कृष्ण सखा रमला,
मम मनी कृष्ण सखा रमला मम मनी कृष्ण सखा रमला मम मनी कृष्ण कसा. हे घरटं गेल्या पक्ष्यांनी. ही त्यांची सगळी टॉयलेट बाथरूम. हे बघा मूर्ती गायब आहे. असं आहे. कृष्ण कसा रमला. हे नंदी दिसतात सगळे. आणि इथे ही अवस्था. हा बघा गाभार आहे, नगारा आहे. आता हा मी नगारा वाजवतोय. असं आहे. नगारा वाजवून झाला. ममनी कृष्ण सखा रमला मम मनी कृष्ण सखा रमला मम मनी. कसा गोड हसतोय.